गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मंडळी, उद्या विसर्जनाचा दिवस आलाय. ते गाणं आहे ना, गणपती बाप्पा चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. आणि खरोखरच, आणि बाप्पाचा निरोप द्यायचा वेळ आलाय. पण निरोप देताना आपण वाजत गाजत देतो. जरी आनंदाश्रू असले तरी वाजत गाजत देतो. लालबागमध्ये जी गणपतीचा विसर्जन आहे, तर विसर्जनाची पूर्वतयारी काय आहे आणि जे विसर्जनाचा सोहळा असतो त्याची पूर्वतयारी असते, ती पूर्वतयारी आपण आता बघण्यासाठी जात आहोत. तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. आणि ह्या गणेशोत्सवाच्या माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओ आहेत, त्या तुम्ही आवर्जून पहा. कनेक्ट राहा, पूर्णपणे व्हिडिओ पहा, कमेंट करा, लाईक करा. आणि हा व्हिडिओ पूर्वतयारीचा पूर्णपणे पहा. लालबागमधला विसर्जनाचा जो उत्साह जल्लोष आहे पूर्वतयारीचा, तो पहा. चला तर जाऊया. हा लालबागचा माहोल बघा. आणि उद्या हे बघा विसर्जनासाठी, हे बघा सदरे, हे बघा चांगले आपण, हे बघा विसर्जनासाठी सदरे घ्यायला आलेले. हे बघा कशा सदरे, 850 रुपये सदरे आहेत. उद्याच्या हे बघा विसर्जनासाठी खास सदरे एकदम चांगले घ्यायला नाही आलं. हे बघा ही विसर्जनाची पूर्वतयारी आहे, सदरे घ्यायला आलेले आहे. पूर्वतयारी चालू आहे. प्रत्येक जण आपल्यासाठी सदरे घेतोय, लेंगा घेतोय. हे बघा आता आपण जाणार आहोत. स्वागतासाठी राजकीय मंडळींचे मंडपही सजले जात आहेत. ही शॉप बिल्डिंग आहे आणि इथून आता मला वरती चाललो आहे. हे बघा ही फुलं इथूनच तयार चालू आहे. बघा शॉप बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ. चला इथे हे बघा गोंडे आहेत. हे बघा घरोघरी इथे गोंडे आहेत. हे बघा प्रत्येक मजल्यावरती आहे. आणि इथे पण असतील गोंडे. ते बघा, हे बघा, हे बघा इथे गोंडे आहेत. तर इथे आपल्याला बोलवलं आहे बाप्पाचा. आता बाप्पाचा बोलवणं आहे आपल्याला आलेलं आहे. आणि हा सुरेख अशी मूर्ती शॉप बिल्डिंग मध्ये. गणपती बाप्पा मोरया. हे बघा अशा कोणी भरून ठेवलेले आहेत. आणि हे बघा हे असा टनाने असतात. किती असतं दर्शन घेऊन आलात ना. हे बघा इथे पण आहे. नमस्कार. हे बघा हे दिसत आहेत. हे पूर्ण जे रहिवासी आहेत इथे हे सगळे तयारी करत असतात. हा बघा आता तयारी करतोय. बघा बाप्पाच्या पुष्पवृष्टीसाठी तयारी करतोय. सगळेजण तयारी करत असतात. ही बारकी बघा जेवता करते तयारी. गणपती बाप्पा मोरया. बोल मंगलमूर्ती मोरया बोल. हे बघा जेवता तयारी करते आहे. हे सगळं पूर्ण बघा. हे अथर्व पण आलाय. प्रत्येक मजल्यावरती अशी तयारी केली जाते. प्रत्येक मजल्यावर लहान लहान मुलं आहेत जी फुलं कुस करत बसतात. आणि उद्या सकाळी तीच कुसकरलेली फुलं गणरायांच्या पुष्पवृष्टी केली जाते. तू लहानपणी लहानपणी इथेच आम्ही पण बसायचो. आता आम्ही मोठी कामं करतो. आता छोटी पोरं ही सगळी कामं करतात. तर हा आता अथर्व आहे खडके. आणि हा इथे लहानपणापासून इथे मेहनत करत असतो वगैरे. धन्यवाद अथर्व. तर आता आपण दुसऱ्या मजल्यावर आलो आहे. आता दुसऱ्या मजल्यावर तुम्ही पाहू शकाल. हे बघा दुसऱ्या मजल्यावर तयारी झालेली आहे. बघा हे बघा
सोडून दे बघा, तिथे फुलं आहेत. हे बघा दुसऱ्या मजल्यावर एक पोस्ट करून ठेवलेले आहेत फुलं, गोण्या भरून ठेवल्या आहेत. आणि ते बघा तिथे काम चालू आहे. हे बघा हे काय आहे बघा, तिथे फुलं ठेवली. तर हे सर्व मंडळ, सर्व श्रॉफ बिल्डिंग उत्सव पुष्पवृष्टीचे कार्यकर्ते आहेत. सगळं झालं आहे. उद्या मला वाटतं उद्या पुष्पवृष्टी असणार आहे. आणि हा मी असं ऐकलं की हा फिरताय, आम्ही फिरण्याचा प्रयत्न करा. मला वाटतं लोकमान्य टिळकांचा तुम्ही पहिला फिरता ठेवला होता. साक्षीदार हे अच्छा, लोकमान्य टिळकाचा फिरता ठेवला होता, त्याच्यानंतर हा. आणि तसं तर मंडळ हा शॉप बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ 1970 सालापासूनचं जुनं आहे. आणि या इतिहास पण आहे. बरेचसे गणपती येतात तिथे, पुष्पवृष्टी सोहळा होतो. बॉलिवूडच्या चित्रपटातही मला वाटतं गाण्यामध्ये का आलेला आहे. तसा हा उत्सव सोहळा पूर्ण बिल्डिंगमधले रहिवासी सहभागी असतात, घरातले सगळे सभासद सहभागी असतात. तुम्ही मगाशी पाहिलात ना, जेवता खाता पण ते फुलं, लहान मुलं फुलं हे करत होती. असा हा पुष्पवृष्टी सोहळा, उद्याची तयारी चालू आहे. कुर्मा अवतार पहा, कुर्मा अवतार सादर केला आहे. कुर्मा अवतार सागर मंथन आणि अमृत मंथनच्या वेळेला, ज्या वेळेला मंदार पर्वताचा विषय आला तेव्हा विष्णूने हा अवतार घेतला होता. त्याच्या पाठीवरती मंदार पर्वत होता आणि त्यावेळेला अमृत मंथन शक्य झालं. तो हा विष्णूचा कुर्मा अवतार, दुसरा अवतार कुर्मा. उद्या हा कुर्मा अवताराच्यावर पुष्पवृष्टी होणार आहे. कार्यकर्त्यांचं जेवण चालू आहे. आणि हा बघा, हे बघा तिथून सोहळा होतो. ही रोप आहे, ही बघा ही रोप आहे. आणि हा खालचा व्ह्यू बघा, इथून बसून फुलं भरतात. आणि हा खालचा बघा फुलाचा शिवला जात आहे. फुलाची बघा कार्यकर्त्यांचा समपरिवार चालू आहे. हे बाकी या गोष्टी सोडून. आणि हा बघा, हा बघा लालबागच्या राजावरती पुष्पवृष्टीचा एक फोटो आहे बघा. अतिशय सुंदर असा फोटो आहे. आणि गणपतींवर पुष्पवृष्टी करतात. तर इथे पुष्पवृष्टी किती गणपतीवर होते? सार्वजनिक गणपती, छोटे गणपती? छोटे मोठे गणपती मिळून जवळजवळ 150-200 मूर्त्या आमच्याकडे पाहतात. दरवर्षी संख्या वाढत जाते. आणि मोठे गणपती? मोठे गणपती नाही म्हटलं तरी 100-1 मोठे गणपती जातात. सगळे चेंबूरपासून आमच्याकडे गणपती येतात. किती जवळजवळ 2 वाजता आम्ही पुष्पवृष्टी बंद स्टॉप करतो, जेव्हा चेंबूर आणि ड्यूकचे गणपती जातात. आणि फुलं किती असतात तुमची? फुलं नाही म्हणते तरी 1.5 ते 2 टन फुलं आम्हाला दरवर्षी लागतात. 1000 किलो. आणि गुलाल? गुलाल 500 ते 600 किलो गुलाल लागतो. एवढा बघा, एवढा पुष्पवृष्टी एवढा सगळा गुलाल लागतो. आणि खरंच तुम्ही मेहनत करतायत, बाप्पाची सेवा करतायत. सॅल्यूट आहे तुम्हाला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर हे बघा शॉप बिल्डिंग पुष्पवृष्टी सोहळा असा टी शर्ट पण छापलेला आहे. हे बघा असं टी शर्टही छापलेले आहेत. चला, ही जी मशीन आहे ह्याच्यावरनं ते रोप फिरवणं वगैरे होतं. ही त्यांनी मशीन घेतलेली आहे. ही बघा रोप आहे घेतण्यासाठी. तर हे पहा, हे तयारी, ह्याच्यावरती कुर्मा अवतार येणार आहे. आणि हे बघा दिसतंय, असं आहे. काही करतायत सजावट. आणि हे बघा गणपती बाप्पा मोरया. आणि हे बघा इथे बॅनर आहे, शॉप बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळ. आणि हा महत्त्वाचा पॉईंट आहे,
इथूनच पुष्पवृष्टी जवळ होत असते सर्व गणपतीवरती, सार्वजनिक गणपती असो की छोटे गणपती. जे गिरगावकडे जातात, जे गिरगावकडे गणपती जातात ते इथूनच जातात. हे बघा, ही असं पुष्पवृष्टीचं आहे बघा. हा रोपवे आहे, हे खेचून इथून आतमधून जाते. हे बघा, तुम्ही दाखवा एक मिनिट. हां ठीक आहे. हां हे अशी तयारी करतायत हे लोक. बघा गुलाबाची फुलं, आकड्या गुलाबाच्या. तर इथूनही काही गणपती येतात. चिंतामणी, रंगारी बाजारच्या बायकाच्या गणपती इथून येतात. तर इथून पुष्पवृष्टीसाठी हे बघा, ही सदानंद नार्वेकर निवास आहे. सेवा साधना उत्सव मंडळातर्फे इथे पुष्पवृष्टी केली जाते. यावर्षी त्यांचा कोणता देखावा आहे तो आता आपण पाहूया. सदानंद नार्वेकर निवासमध्ये आलो आहे आणि इथे कोणता देखावा आहे तो आता पाहूया आपण. पुढे वरतीच आहे ना, किती मजल्यावर आहे हे बघा. जगन्नाथपुरीचा सुंदर असा देखावा सादर केला बघा. सेवा साधना उत्सव बघा, सदानंद नार्वेकर निवास यांचा, सदानंद नार्वेकर निवासांचा आहे बघा. या रहिवाशांनी आहे बघा, उत्तम. चिंतामणीची जो होता थीम होती त्याच अनुसरून यांनी जगन्नाथपुरीचा देखावा सुबक असं बनवलंय, अतिशय मनमोहक असं बनवलंय पहा. तर हे मंडळाचे कार्यकर्ते आहेत सदानंद निवासचा. तुम्हाला किती फुलं लागतात एकूण? 2 टन. आणि गुलाल? तर हा सगळा बाप्पाच्या विसर्जनासाठी सगळं आपलं आनंदाने विसर्जन व्हावं बाप्पाचं आणि सोहळा विसर्जनासाठी सगळं मेहनत करत असतात. धन्यवाद. गणपती बाप्पा. पूर्व तयारी चालू आहे. तर हे लालबागच्या राजाच्या मंडळाचे कार्यकर्ते आहे आणि आज मुख्यदर्शनाची रांग आहे. मुख्यदर्शनाची रांग आज 12 वाजता संपणार आहे आणि तोपर्यंत जे येत आहेत त्या भाविकांना दर्शन घेत आहेत. हो या, हो ताई, बसच्या पाठी जावा लवकर, गेट ओपन केलं. कुठलं हे? हा लवकर जावा. चला, मुख्यदर्शनाची रांग ही बघा. ही मुख्यदर्शनाची रांग आहे, झिकझॅक पद्धतीने चालली आहे. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, लालबागचा राजाचा. हे बघा, आमचे मित्र विनायक लांबे आमचे मित्र आणि एक खरे भाविक आहेत. जे मी काय मानतो माहिती आहे का, बाप्पाचं दर्शन रांगेतून होते आणि यांना मूर्तीचं नाही, त्यांना देवाचं बाप्पाचं दर्शन होणार आहे. रांगेतून दर्शन घेतलं म्हणून. गणपती बाप्पा, लालबागचा राजाचा. तर हा वैद्यकीय कक्ष आहे आणि हे 24 तास सेवा करत असतात इथे वैद्यकीय कक्ष. आपण भेटूया. हे वैद्यकीय कक्ष आहे आणि इथे 24 तास सेवा करत असतात. इथे सेवा कार्य देत असतात आपल्याला इथे. वाजेपर्यंत आपल्याला सगळं दर्शन आहे. त्यामुळे जेवढं लवकरात लवकर शक्य मुख्यदर्शन होईल तेवढ्या लवकरात लवकर कार्यकर्ते. तर हे बघा, मुख्यदर्शन रांगेचे सगळे कार्यकर्ते आहेत, सगळे क्लिअर करत आहेत आणि ही इथे रांग आली. आता रांग थांबवलेली आहे
आणि बघा पूर्वतयारी चालली आहे बघा. बॅरिकेड हे बघा काढलाय. मुक्कादाची रांग संपलेली आहे आणि हे बंद झालेलं आहे. हे सगळं बंद झालेलं आहे. सगळे कार्यकर्ते आहेत. वाजलेले आहेत आणि हा गेट बंद केलेला आहे बघा. आणि मुखदर्शनाची रांग ही बघा. आता हे जेवढे मुखदर्शनाला आले आहेत तेवढ्यांना मुखदर्शन होणार आहेत. आता 12 वाजताचा गेट बंद आणि हे बघा सन्नाटा. या बाजूला सन्नाटा आहे आणि या बाजूला हे बघा हे सगळे मुखदर्शन करणार आहेत आता. उभे आहेत आणि हे बघा ही रांग चालू आहे. ही संपलेली आहे. हा आणि हे मुखदर्शन आणि हा मुखदर्शनमध्ये शेवटचा माणूस होता. हा मुखदर्शनमध्ये शेवटचा माणूस होता. थँक्यू. किती वाजता उभा होता? मी 10:30. 10:30. म्हणजे थोडं काम केलं इकडे. परत म्हणजे भाविकांना सांगितलं इकडून जा काम चालू आहे आणि म्हटलं आपण शेवटचं दर्शन घेऊ आज. शेवटचं दर्शन झालंय. गणपती बाप्पा लालबागचा राजाचा ही सांग कोणाची? तर ही बघा हे सगळं लाईट वगैरे सगळं काढतायत. हे बघा हे सगळं काढतायत. पूर्वतयारी याची बाप्पाचा विसर्जनाची पूर्वतयारी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती लालबागचा राजाचा. मी गेलो की वरती तेच पकड. बघा लालबागचा राजाचा विसर्जन रथ आहे. तर हा लालबागचा राजा रथ आहे. हा लालबागचा राजा रथ आहे पाहू शकाल. आणि सगळी तयारी झालेली आहे. आणि जर तुम्हाला विसर्जन पूर्व तयारीचा एक माझ्या डॉक्युमेंटरी केलेली आहे तर ती तुम्हाला बघायला मिळेल. तर ते विसर्जन डॉक्युमेंटरी पण पहा. त्या विसर्जन डॉक्युमेंटरीमध्ये हा रथ तयार करतानाचा व्हिडिओ आहे. आणि तरापा जो विसर्जनासाठी तरापा असतो तोही त्याचीही व्हिडिओ आहे. तो तरापा कसा तयार करतात त्याची व्हिडिओ आहे.
होते आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या ह्या मॅडम पण होत्या, दरवर्षीपर्यंत सहकार्य करत होत्या आम्हाला. बोलवलं राजानी आणि राजाची सेवा करायला मिळाली 10 दिवस. चुकून माकून कोणाला काय जाऊ नका म्हणून सांगितलं असेल वगैरे काय, त्याच्याबद्दल राजा आम्हाला माफ करते. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. चला चला. ते बघा पुष्पवटी सोहळ्याचा कुर्मा अवतार बघा तयार झालेला आहे. कुर्मा अवतार बघा तयार झालेला आहे. हा उद्या गोल फिरताना आणि पुष्पवृष्टी होताना सोहळा बघण्यासारखा असणार आहे बघा. हे बघा कुर्मा अवतार बघा. अतिशय सुरेख सुंदर अशी मूर्ती आहे कुर्मा अवताराची. घेतो थांबा. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी बघितलीत ना विसर्जनाची तयारी. सर्व भावुकतेने करत होते आपल्या बाप्पाला विसर्जनासाठी. जे सगळे मेहनत करत होती विसर्जनाच्या पुष्पवृष्टी सोहळ्यात बघितलं ना, लहानांपासून मोठ्यांपासून सगळेजण मदत करत होते. आणि लालबागचा राजा दर्शनही झालं. मी आज एवढ्या 10 दिवसात पहिल्यांदाच म्हणजे मुखदर्शन घेतलं होतं, पण पहिल्यांदाच स्टेजवरती जाऊन दर्शन घेतलं. नतमस्तक झालो तिथे आणि बाप्पाला सांगितलं बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिलात ना, लाईक करा, शेअर करा आणि या पूर्वतयारीच्या व्हिडिओवरती कमेंट नक्की करा. गणपती बाप्पा मोरया. लालबागचा राजाचा विजय असो.